Okay, now recording now has started. You guys can put your attendance. Deepika, Pradyumna, Aditi, only three. Okay, Rutuja is there again. Mahika. Everyone just put your attendance so that we can start. Okay. Now I'm presenting my screen. So please let me know whether my screen is visible to you. सगळ्यांनी सांगायचे माझी स्क्रीन तुम्हाला दिसतेय का व्यवस्थित. माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय. ओके, विजिबल, व्हेरी गुड. तर आपल्याला जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स हा चॅप्टर कंटिन्यू करायचा आहे, बरोबर. हाच तुमचा चॅप्टर बाकी आहे. इज इट? सगळ्यांनी सांगायचे, सगळ्यांना माहिती आहे का कुठला चॅप्टर तुमचा रिमेनिंग आहे? Yes. So Dipali Pandit, sorry if I'm taking the wrong name. What is your name? Okay, Rutuja. So Rutuja, spelling for yes is YES. Okay, don't take shortcuts. Don't type S. You should type YES. Okay. Okay, so no problem. चला ठीक है. Okay, good. Now good. ठीक है. So see, this is the chapter that we are going to learn today. सो देर इज वन पिक्चर गिवन हिअर. बघा इथे एक आपल्याला पिक्चर दिलेला आहे आणि दोन क्वेश्चन्स आहेत समोर. सो व्हॉट इज द मेसन डुईंग हिअर? मेसन मीन्स गवंडी. ओके, हा जो गवंडी आहे तो इथे काय करतोय, तो एक वॉल कन्स्ट्रक्ट करतोय इथे, बरोबर. आणि तुम्ही जर कुठल्याही बिल्डिंगची किंवा घराची भिंत किंवा कुठल्याही एखाद्या कन्स्ट्रक्शनची भिंत बघता, तर ती भिंत कशी असते? एकदम स्ट्रेट असते, बरोबर. इट इज एक्झॅक्टली अपराईट, बरोबर. काय अशी वाकडी तिकडी असते का? नसते. सो ती भिंत सरळ यावी यासाठी तो गवंडी काय करत असतो? काय करत असतो? त्याच्याकडे एक इन्स्ट्रुमेंट असतं बघा. हे जे त्याच्या हातामध्ये आहे ना इन्स्ट्रुमेंट, त्याला काय म्हणतात? मराठीमध्ये त्याला वळिंबा असं म्हणतात. ओके, आय डोंट नो तुम्हाला हे नाव माहिती आहे का नाही, पण मी ज्या रिजन मध्ये येतो तिथे त्याला वळिंबा म्हणतात. ओके, तर ह्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने तो काय करत असतो की तो चेक करतो, म्हणजे प्रत्येक थर ज्या वेळेस तो एकानंतर एक जे थर लावतो ना भिंतीवरती, तर तो चेक करतो की माझा हा जो थर आहे तो खालच्या थराला एक्झॅक्टली मॅच होतोय की नाही. ओके, तुम्ही सगळ्यांनी असं करताना मिस्त्रीला बघितलं असणार, बरोबर. जो बांधकाम करत असतो गवंडी, त्यांना असं करताना बघितलं असणार. सगळ्यांनी बघितलंय? प्लीज कीप रिस्पॉन्डिंग इन द चॅट बॉक्स. तुमच्या सगळ्यांकडून मला रिस्पॉन्स यायला पाहिजे चॅट बॉक्स मध्ये रेग्युलरली. ओके, मी कुठलाही प्रश्न विचारणार तुमचा लगेच मला रिस्पॉन्स. ओके, व्हेरी गुड. चला ठीक आहे, 3 स्टुडंट्सनी आन्सर दिलंय, व्हेरी गुड. सी, मला स्टुडंट्सचे नाव लक्षात नाहीयेत कारण की मी बऱ्याच दिवसानंतर 6th वर क्लास घेतोय. ओके, सो आय बी कॉलिंग यू बाय युअर सरनेम. ठीक आहे. सो तर हे तुम्ही बघितलेलं आहे. नाउ व्हॉट इज सेकंड क्वेश्चन? सेकंड क्वेश्चन इज हॅव यू लुक्ड ॲट लॅम्प पोस्ट ऑन द रोड साइड, हाऊ डू दे स्टँड? म्हणजे आपल्या रस्त्याच्या शेजारी जे खांब असतात, विजेचे खांब, बरोबर, म्हणजे किंवा दिवे राहतात, ते जे की रात्रीच्या वेळी चमकत असतात किंवा आपल्याला प्रकाश देत असतात, रस्ता दाखवत असतात. तर ते दिवे कसे असतात? फॉर एक्झाम्पल मला हे विचारायचे की ते सपोज हा रस्ता आहे. ओके, तर हा जो खांब आहे, हा खांब असा एकदम स्ट्रेट असतो, बरोबर. आता मी थोडासा क्रॉस काढलेला आहे, पण हा स्ट्रेट असतो. तुम्ही कधी असा खांब बघितलाय का? किंवा काहीतरी असा काहीतरी वेगळाच खांब? म्हणजे काही केसेसमध्ये असं होऊ शकतं, कारण की तो खांब जो आहे तो वाऱ्याने म्हणा किंवा वादळाने म्हणा थोडासा झुकला असेल, पण ज्यावेळेस ते लावल्या जातात तर त्यावेळेस लावताना त्याशी स्ट्रेट लावल्या जातात. ओके, तर स्ट्रेट लावण्याचं कारण काय की ते बॅलन्स व्हायला पाहिजे एक्झॅक्टली. ओके, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आपल्याला काय संबंध? ह्या गोष्टीचा आपल्याला यासाठी संबंध आहे की मिस्त्री जो एक काय म्हणतात त्याला सरळ भिंत बांधतोय किंवा जो खांब सरळ उभा केला जातोय, तर तो करण्यासाठी काही मेजरमेंट्स असतात, काही इन्स्ट्रुमेंट्स असतात जे की आपण युज करू शकतो, आणि जेणेकरून आपली जी कन्स्ट्रक्शन आहे ती प्रॉपर दिसेल आणि प्रॉपर होईल.
So we can use geometrical figures or geometrical constructions for that. Now आता परपेंडिक्युलर, द परपेंडिक्युलर काय असतं? आता परपेंडिक्युलर आय थिंक तुम्ही शिकलेला असाल 5वी मध्ये 4थी मध्ये, आय डोंट नो. परपेंडिक्युलर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना? परपेंडिक्युलर हे नाव कधी ऐकलंय तुम्ही? सगळ्यांनी पटापट आन्सर द्यायचं चॅट बॉक्स मध्ये. परपेंडिक्युलर, ओके, परपेंडिक्युलर नाव ऐकलेलं आहे. व्हेरी गुड, गुड, ठीक. तर बघा, ही एक लाईन एल आहे. ओके, ही लाईन एल आहे. इथे मी लाल कलरने तुम्हाला हायलाइट करून दाखवतोय. आणि एक परपेंडिक्युलर लाईन जी आहे एन, ही जी एन आहे, दिस इज परपेंडिक्युलर टू द लाईन एल. ओके, नाउ हाऊ इट इज शोन विथ द हेल्प ऑफ सिम्बॉल्स. सो सी, line L perpendicular line L. That means both the lines are perpendicular to each other, and it is read as line L is perpendicular to N. म्हणजे N देखील L ला परपेंडिक्युलर आहे आणि N देखील L ला परपेंडिक्युलर आहे. दोन्हीही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. तर परपेंडिक्युलर लाईन आहेत हे आपण कशावरनं ठरवतो? हाऊ डू वी डिसाइड दॅट दीज टू लाईन्स आर परपेंडिक्युलर? कसे डिसाइड करतो आपण? तर आपण इथला त्यांचा अँगल मेजर करतो. ओके, इफ दिस अँगल ऑर दिस अँगल ऑर एनी ऑफ द अँगल, लेट अस सपोज देर आर 4 अँगल्स हिअर. सो ह्या 4 अँगल्स पैकी कुठलाही एक अँगल 90 डिग्री जर असेल, तर आपण असं म्हणू शकतो की ह्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. बरोबर. तर मग आता हे परपेंडिक्युलर लाईन कशी ड्रॉ करायची? विथ द हेल्प ऑफ instruments that we have in our compass box that we are going to learn here. Okay, आपण आज काय शिकणार आहोत? आपण आज शिकणार आहोत परपेंडिक्युलर लाईन कशा प्रकारे ड्रॉ करायची विथ द हेल्प ऑफ instruments in your compass box. So for that you will need your compass box and your notebook. Okay, तुम्हाला तुमची नोटबुक आणि कंपास बॉक्स जवळ ठेवायचा आहे. पेन्सिल घ्या, नोटबुक घ्या, आणि जो इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला तुमच्या कंपास बॉक्स मधून घ्यायला सांगेल तो इन्स्ट्रुमेंट तुम्ही घ्यायचा आहे आणि मोबाईल साईडला ठेवून लेक्चर बघत बघत तुम्ही हे ड्रॉ करायचे. ओके, सगळ्यांनी ड्रॉ करायचे. आता ज्याला ड्रॉ करता येणार नाही क्लासमध्ये, आता मी बघायला असणार नाहीये. ओके, पण तुम्ही जे ड्रॉ करताय ते तुम्हाला ऍज युअर होमवर्क अपलोड करायचं आहे. म्हणजे मी ते चेक करणारच आहे की कोणी कोणी ड्रॉ केला आणि कोणी कोणी ड्रॉ नाही केलं. ओके, मी प्रत्येकाचं चेक करणार आहे गुगल क्लासरूम वरती. आय होप तुम्ही गुगल क्लासरूम वरती रेग्युलरली तुमचा होमवर्क अपलोड करताय. तर तुम्हाला आजही तुमचा होमवर्क अपलोड करायचा आहे. ओके, आणि जे तुम्ही ड्रॉ करणार आहात, मी जे तुम्हाला सांगतोय ड्रॉ करण्यासाठी, ते तुम्ही फक्त तुमचे फोटो काढणार आणि अपलोड करणार. ओके, तर चला, पहिली जी आपल्याला पहिलं जे इन्स्ट्रुमेंट यूज करायचं दॅट इज सेट स्क्वेअर. तर आता तुमच्याकडे 2 सेट स्क्वेअर्स असतील. ओके, एक हा असतो, याला 90 30 60 किंवा 30 60 90 असा सेट स्क्वेअर म्हणतो. आणि दुसरा एक सेट स्क्वेअर असतो, तो असतो 45 45 90. ओके, आता याला 30 60 90 काय म्हणतात? तर याचा एक अँगल जो असतो तो 30 डिग्री असतो, हा 60 डिग्री असतो, आणि हा अँगल जो असतो तो 90 डिग्री असतो. तर अशा टाईपचा तुम्ही सेट स्क्वेअर घ्यायचा आहे. ओके, सेट स्क्वेअर तुम्ही घेतलात कंपास बॉक्स मधनं. सगळ्यांनी कंपास बॉक्स मधनं सेट स्क्वेअर आणि पेन्सिल घेतलेली आहे. येस, गुड गुड, ठीक आहे. सो दोन स्टुडंट्सनी फक्त आन्सर दिले, बाकी त्यांनी घेतले नाहीये का? काही स्टुडंट्सनी तर आन्सर दिलंच नाहीये बिलकुल. लेट मी जस्ट चेक कोणी कोणी आन्सर दिलं नाहीये. ओके, प्रद्युम्न दिलंय. ओके, गुड, ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचंय? एक लाईन PQ ड्रॉ करायची. पटकन ड्रॉ करा सगळ्यांनी. लाईन PQ ड्रॉ करायची आहे. लाईन PQ ड्रॉ केली, त्याच्यावरती एक पॉइंट R घेणार. ओके, तुमचं झालं, तुम्ही काढून झालं की डन असं टाकायचंय. डन किंवा ओके असं टाकलं की आपण पुढे जाऊयात. पहिले लाईन ड्रॉ करा, लाईन PQ. ओके, गुड. नाउ टेक द पॉइंट R. कुठलाही एक पॉइंट R घ्या, लाईन वरती घेतला. गुड, व्हेरी गुड. नाउ आता सेट स्क्वेअर तुमचा तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचा, त्याची जी खालची साईड आहे ना, ती ह्या लाईनला एकदम मॅच होईल, आणि हा जो त्याचा अँगल आहे 90 डिग्रीचा, हा इथे R ला मॅच होईल. आणि एक तुम्हाला अशा प्रकारची एक लाईन ड्रॉ करायची, स्ट्रेट लाईन. ओके, सो दिस लाईन, आता ह्या लाईनला नाव द्यायचं आपल्याला S किंवा RS. लाईन जी असेल ती RS असेल, आणि हा जो अँगल आहे हा राहील 90 डिग्री. ओके, आता ही तुम्ही अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ केली असणार, आणि आय होप तुमची फिगर जी आहे तुम्ही जी ड्रॉ केलेली आहे ती आता अशा प्रकारची काहीतरी दिसत असेल. तर आपण असं म्हणू शकतो की लाईन
SR is perpendicular to PQ. Okay, so this was the first activity that we had to do. So how many of you have completed drawing the perpendicular line? How many of you have completed? I'm going to count the number of students. How many? Okay, good. One student, Chavan. Okay, second, third, three, four students. Very good. 4 students have drawn. 5 students. Okay, 1 2 3 4 5 6. Someone is remaining, I think. Who hasn't drawn? कुणी ड्रॉ नाही केली आहे? हरीश परब म्हणून जे स्टुडंट आहेत. हु इज हरीश परब? व्हॉट इज स्टुडंट नेम? परब तुम्ही ड्रॉ नाही केलं बहुतेक. शार्दुल. ओके, शार्दुल ड्रॉ केला नाहीयेस का? इज देयर एनी प्रॉब्लेम? समजलं की नाही समजलं? समजलेलं नाहीये की ड्रॉ नाही केलंस? ओके, तर आता ड्रॉ करायचंय. नेक्स्ट फिगर तू ड्रॉ करायचीस. ओके, बाकीच्या सगळ्यांनी ड्रॉ केलंय. ओनली यू आर रिमेनिंग. सो आय एक्सपेक्ट यू टू कम्प्लीट द नेक्स्ट फिगर बिफोर एव्हरीवन एल्स. सगळ्यांच्या अगोदर तुझं झालं पाहिजे नेक्स्ट. ओके, ठीक आहे, चलो गुड. तर नाऊ युझिंग अ प्रोट्रॅक्टर, आपल्याला आता काय करायचं? यूज प्रोट्रॅक्टर करायचं. तर तुमचा जो सेट स्क्वेअर आहे तो ठेवून दिला साईडला तरी चालेल. आता प्रोट्रॅक्टर घ्या. प्रोट्रॅक्टर मध्ये बघा तुम्ही काय करणार? एक लाईन RS ड्रॉ करणार. पहिल्यांदा लाईन RS ड्रॉ करणार. विथ द हेल्प ऑफ स्केल अँड पेन्सिल यू विल ड्रॉ द लाईन RS लाईक दिस. सी, दिस इज अ लाईन RS. ओके, अँड नाऊ यू हॅव टू. ओके, अजून कोणी लाईन ड्रॉ केलेली नाहीये बहुतेक. तुमचा रिस्पॉन्स नाही येत आहे. तर सगळ्यांनी लाईन ड्रॉ केली आहे. गुड 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 चव्हाण. व्हेरी गुड एव्हरीवन. गुड. सो शार्दुलने पण केली आहे. व्हेरी गुड. शार्दुल, मी होमवर्क चेक करणार आहे. हा, म्हणजे खोटं ओके यस टाकायचं नाहीये बिलकुल. नाही केलं तर नो टाकायचंय. कारण की मी प्रत्येकाचा होमवर्क पर्सनली चेक करणार आहे. तर तुम्ही जे ड्रॉ करताय ते तुम्हाला सगळ्यांना होमवर्क मध्ये अपलोड करायचंय. हे तुम्ही लक्षात घेऊन चला. ठीक आहे. नऊ, एक लाईन RS ड्रॉ केल्यानंतर त्या लाईनवरती एक पॉइंट M घ्या. त्या लाईनवरती पॉइंट M घेतलात. ठीक आहे. आता हा पॉइंट घेतल्यानंतर तुम्हाला हा प्रोट्रॅक्टर अशा पद्धतीने ठेवायचा. बघा, हा जो 90ची जी लाईन आहे ना, ती 90ची जी लाईन आहे ती M वरती आली पाहिजे. पॉइंट M वरती आली पाहिजे. आणि ही जी 0ची लाईन आहे, दोन्ही साईडने 0 आहे, इकडून पण 0 आहे आणि इथून पण 0 आहे, किंवा 180ची लाईन जी आहे ती लाईन आपल्या लाईन RS सोबत मॅच झाली पाहिजे. ओके, खालची लाईन आपल्या लाईन RS सोबत मॅच व्हायला पाहिजे. आणि हा जो पॉइंट आहे 90चा पॉइंट, हा पॉइंट, तर हा M सोबत मॅच व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने मॅच झाल्यानंतर सेट स्क्वेअर तसाच पकडा आणि वरती इथे 90ला मार्क करा. ओके, सी, इथे एक पॉइंट मार्क करा. केलात पॉइंट मार्क? ओके, आय एक्सप्लेन अगेन. ठीक. सो एक लाईन ड्रॉ केलीत. ओके, नाऊ लाईन ड्रॉ केल्यानंतर या लाईन वरती कुठेही एक M पॉइंट घ्या. एक डॉट काढायचा इथे आणि त्याला M असं नाव द्यायचं. दिलं नाव, M नाव दिलं. कुठला एक डॉट घेतला, तिथे पॉइंट घेतला या लाईन वरती. गुड. तर हा M पॉइंट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं? प्रोट्रॅक्टर अशा पद्धतीने ठेवायचं की ही जी त्याची मिडल लाईन आहे ना 90 वाली, बघा ही लाईन 90 वाली, तर ही लाईन M सोबत मॅच झाली पाहिजे इथे M वरती. आणि ही जी खालची लाईन आहे ना, खालची लाईन बोलतोय मी. ओके, प्रोट्रॅक्टरचा बेस नाही बोलतोय. हा बेस वेगळा आणि ही 0ची लाईन वेगळी. ओके, प्रोट्रॅक्टर मध्ये दोन, म्हणजे कन्फ्युज व्हायचं नाहीये बिलकुल. ही जी 0ची लाईन आहे ती लाईन मॅच व्हायला पाहिजे आपल्या खालच्या लाईन सोबत. तर आता मॅच झाली आहे लाईन. तर काय करायचंय की वरती इथे बघा, प्रोट्रॅक्टरच्या वरती 90ला आपल्याला मार्क करायचंय. 90चा जो अँगल आहे तर आपल्याला इथे मार्क करायचं. असं मार्क करून घेतलं तर आता मार्क केलेला जो पॉइंट आहे तो पॉइंट स्केलने किंवा कुठल्याही तुमच्याकडे जे असेल स्केल अवेलेबल तिने हा पॉइंट, बघा हा मार्क केलेला पॉइंट, जो आपण पॉइंट मार्क केलाय ना, तो पॉइंट M सोबत कनेक्ट करायचा आहे. बघा, हा पॉइंट मी मार्क केला होता आणि तो मी आता M बरोबर कनेक्ट करतो. Okay, now I'm connecting the point with M here. So with the help of scale use करायची.
आता ही जी आपण लाईन ड्रॉ केली आहे किंवा हा जो आपण रे ड्रॉ केलाय एम एन किंवा एन एम, सो दिस रे इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन आर एस. ओके, हा जो रे आहे ना हा या लाईनला परपेंडिक्युलर आहे. आय होप सगळ्यांची फिगर किंवा सगळ्यांची डायग्राम अशा प्रकारची दिसते. ओके, शॅल वी मूव्ह फॉरवर्ड? गुड. No reply from Shardul yet. Shardul, I'm waiting for your reply because everyone else is doing very well, and I'm sure you are also doing. Okay, very good. Now Shardul has also replied. Very good. Now take your compass. This is compass. Okay, this is compass and put a pencil inside it. पेन्सिलच्या मध्ये फिट करा, कंपास मध्ये तुमच्या पेन्सिल फिट करा. नाऊ आता आपण युझिंग कंपास जी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार आहोत ती थोडीशी कन्फ्युजिंग आहे, पण जर तुम्ही माझ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित ऐकणार आणि व्यवस्थित फॉलो करणार तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो. ओके, नाऊ कंपास घेतलाय सगळ्यांनी, कंपास मध्ये पेन्सिल फिट केली आहे, हे मी पकडून चालतोय. नाऊ नेक्स्ट स्टेप इज, what is next step? Draw a line mn. First of all, draw a line mn. Okay, I'm waiting. Very good. Chalo, draw a line mn. Or if you are not set your compass yet, set it. Okay, good. So draw a line mn. एक लाईन ड्रॉ करायची. बघा आता मी इथे एक लाईन ड्रॉ करतोय, दॅट इज mn. अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ केली आहे मी. दिस इज एम अँड दिस इज एन. मी स्केल यूज करत नाहीये, याचा अर्थ असा नाही की तुम्ही पण स्केल यूज करायची नाहीये, तुम्हाला पण स्केल यूज करावा लागणार. एम एन लाईन ड्रॉ केली आहे. व्हेरी गुड. नाउ टेक अ पॉइंट के हियर, anywhere like K. Let us suppose I am taking point K here. Okay, point K घेतलात. Have you taken the point K? Good. Now see, put this tip. आता ही जी टिप आहे जी की पेन्सिलच्या साईडची नाहीये, ही जी टिप आहे ना तुमची स्टीलची टिप, ती टिप इथे K वरती ठेवा आणि एक इथे असा एक आर्क मारायचा आणि विथ सेम डिस्टन्स, चेंज नाही करायचं, इकडे एक आर्क मारायचा. ओके, इकडे एक आर्क मारणार तुम्ही, राईट साइडला एक आर्क आणि लेफ्ट साइडला एक आर्क. ओके, लाईक दिस. सो तुमचे दोन आर्क्स अशा प्रकारे होतील. बघा, हा जो आर्क ए आहे ना, हा आर्क ए आणि आर्क बी असे दोन आर्क तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. के वरती ठेवायची ही जी तुमची टीप आहे ना, ही टीप के वरती ठेवायची आणि इकडे आर्क ड्रॉ करायचा, इकडे आर्क ड्रॉ करायचा. या फिगरकडे लक्ष देऊ नका, कारण की इथे तुम्ही कन्फ्युज होणार. इथे जसं दाखवलं तसं ए वरती नाही ठेवायचं, तुम्हाला के वरती ठेवायचंय. अगोदर के वरती ठेवलात, नंतर हा ए आर्क मारलात आणि बी आर्क मारला. सगळ्यांचे झालेत आर्क मारून? नॉट नेसेसरी. सेंटीमीटरची काहीही मोजमाप करायची गरज नाही. एक रॅन्डम डिस्टन्स घ्या. नो नीड टू मेजर द डिस्टन्स. ओके, रॅन्डम डिस्टन्स घ्यायचंय, कुठलाही तुम्हाला त्याच्यामध्ये मेजरमेंट करायची गरज नाहीये. आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, सो नो नीड ऑफ मेजरमेंट. ओके, गुड. सो नाउ आता बघा, एक लाईन आहे तुमच्याकडे, एक पॉइंट के आहे आणि तुमच्याकडे दोन आर्क्स आहेत, के ए आणि बी, सॉरी ए आणि बी असे दोन आर्क्स आहेत. आता तुम्ही हे जे डिस्टन्स ठेवून हे आर्क मारलेत ना, तर त्याचा डिस्टन्स वाढवा, इन्क्रीज करा, कमी नाही करायचं. लक्षात ठेवा, जे तुम्ही डिस्टन्स घेऊन मारलेत ना, हे आर्क मारलेत ना, तर ते डिस्टन्स तुम्हाला थोडंसं वाढवायचं. थोडंसं म्हणजे 1-2 सेंटीमीटर तुम्ही वाढू शकता, मोजायची आवश्यकता नाही. अंदाजे 1 ते 1.5 सेंटीमीटर तुम्हाला डिस्टन्स वाढवायचं. वाढवलं? गुड. नाउ डिस्टन्स वाढवून आता ए वरती तुमची ही टीप ठेवायची, जशी या फिगर मध्ये आपल्याला दाखवलंय ना. येस, सी, डिस्टन्स वाढवलं. गुड. डिस्टन्स वाढवल्यानंतर तुम्हाला तुमची स्टीलची जी टीप आहे ती टीप ए वरती ठेवायची, जशी इथे ठेवलेली आहे तशी, आणि एक असा वरती आर्क मारायचा. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला डिस्टन्स थोडंसं वाढवायचंय त्या याच्यामधलं, तुमच्या कंपास मधलं, पेन्सिल मधलं आणि त्या टिप मधलं. तर डिस्टन्स वाढवल्यानंतर एक आर्क तुम्ही वरती मारणार ए वरनं. ओके, आता सेम डिस्टन्स ठेवायचंय, सेम डिस्टन्स ठेवणार. तसाच तुमचा कंपास उचलणार, बी वरती टीप ठेवणार. आता अगोदर ए वरती होती, आता बी वरती आहे, तर दुसरा एक आर्क मारणार लाईक दिस. ए वरतून एक आर्क मारला आणि बी वरतून दुसरा आर्क मारला. किती जणांचं कम्प्लीट झालं? हाऊ मेनी ऑफ यू हॅव कम्प्लिटेड बोथ द आर्क्स?
Okay, done. Chavan has done. Pilankar has also done. Okay, 6 students are there. I need response from 6 students. गुड. 2 आर्क झालेले आहेत 2 स्टुडंट्सचे. व्हेरी गुड. बाकीच्यांना काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही तसं टाकू शकता चॅट बॉक्स मध्ये. कन्फ्युजन नसेल, ड्रॉ करत असेल तर वेट असं लिहू शकता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. समजलं नसेल तर डोंट अंडरस्टँड असं लिहा, नो लिहा. एक्सप्लेन अगेन. ओके, नो नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. सॉरी, आय डेंट सी युअर मेसेज. आय एक्सप्लेन अगेन. सी, ज्यांचं झाले त्यांनी थोडा वेळ पॉज करा. ओके, नाऊ विल स्टार्ट फ्रेश. बघा, पहिल्यांदा तुम्ही एक लाईन ड्रॉ केलीत, ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक लाईन ड्रॉ केली आहे. यस, त्याला 2 नाव दिलं आपण, एम एन एन. ओके, मी इथे याला नाव देतच नाही, इथे इथे पॉईंट काढतच नाही, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. ओके, सी, एम अँड एन. नाव एक पॉइंट के घेतला तुम्ही कुठेही लाईनवर, मोस्टली मध्ये घ्या. के घेतलात, डन. ओके, गुड, डन. नाव टेक अप्रोप्रिएट डिस्टन्स, म्हणजे एक अंदाजे तुम्हाला डिस्टन्स घ्यायचे तुमच्या कंपासमध्ये, एक अंदाजे डिस्टन्स काहीही. ओके, तर डिस्टन्स घेतलं तुम्ही तर तुमची जी स्टीलची टिप आहे ना तुमच्या कंपासची, ती इथे ठेवणार तुम्ही, आणि एक इथे आर्क मारणार पेन्सिलने, आणि एक दुसरा आर्क सेम डिस्टन्सने इकडे एक मारणार. म्हणजे एक राईट साईडला आर्क मारायचा, एक लेफ्ट साईडला आर्क मारायचा. 2 आर्क मारलेत पेन्सिलने असे, इथे इथे 2 आर्क मारायचे विथ द हेल्प ऑफ कंपास. कंपासची टिप असेल के वरती. बघा, इथे तुमची टिप आहे के वरती, आणि पेन्सिलने तुम्ही इकडे एक आर्क मारलात आणि इकडे एक आर्क मारलात. 2 आर्क इथे तुम्ही ड्रॉ केलेत. व्हेरी गुड. आता तुमचं जे कंपास मधलं डिस्टन्स आहे, 2 आर्क मारल्यानंतर कंपास मधलं डिस्टन्स इन्क्रीज करायचे, वाढवायचे. वाढवलात, वाढवून घ्या थोडस, म्हणजे 1 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर तुम्हाला ते डिस्टन्स वाढवायचे. आता डिस्टन्स वाढवल्यानंतर पहिल्यांदा तुमची टिप जी आहे ती इथे ठेवा, आणि एक असा आर्क मारा पेन्सिलने. टिप इथे ठेवायची आहे, तिला ए नाव देऊयात. आर्क ए वरती तुम्ही टिप ठेवणार, ह्या पॉइंट वरती. इथे मी तुम्हाला ग्रीन कलरने सांगतो की तुम्हाला कुठे तुम्हाला टिप ठेवायची. इथे टिप ठेवायची. इथे टिप ठेवून तुम्ही एक आर्क मारणार, लाईक दिस. सी, दिस इज द आर्क. नाऊ आता तुम्हाला कंपास जसा तसा उचलायचा, डिस्टन्स बिलकुल चेंज करायचं ना, करायचं नाही, कमी नाही करायचं आणि जास्त नाही करायचं. सेम आता इथे तुम्ही टिप ठेवणार तीच, आणि दुसरा एक आर्क मारणार, लाईक दिस. ओके, तर तुमच्या आता 2 आर्क इथे आता तुम्हाला दिसतील. तर काय करायचंय, हे आर्क जिथे भेटतायत एकमेकांना, तो पॉइंट आणि हा के, या दोन्हींना जॉईन करायचे. समजलं? बघा, हे आर्क तुमचे कुठे ना कुठेतरी एकमेकांना कट करणार, कट करायलाच पाहिजे. जर कट करणार तुमचे आर्क जर कट करत नसतील तर तुमची डायग्राम चुकलेली आहे असं समजून चला. ओके, तर जिथे कट करतायत त्या कट करणाऱ्या पॉइंट पासून के ला कनेक्ट करा विथ द हेल्प ऑफ स्केल. ओके, तर ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, दॅट इज नथिंग बट द परपेंडिक्युलर लाईन. ओके, लेट अस सपोज इट्स नेम इज टी. तो KT is the perpendicular line to MN. Okay, everyone done? Okay, Chavan has done already. Okay, चलो ठीक है, मतलब सबको अभी समझ में आ गया है. व्हेरी गुड. नाऊ आता इथे आपल्याला एक डाऊट विचारलाय. मी तुम्हाला सांगत होतो ना की बघा, लेट मी जस्ट इरेज दिस, अँड हिअर इज वन डाऊट. Why must we take a distance greater than half of the length of AB? What will happen if we take smaller distance? बघा, तर पहिल्यांदा आपण इथे एक असा आर्क मारलात, इथे एक दुसरा आर्क मारलात. ओके, तर मी तुम्हाला डिस्टन्स इन्क्रीज करायला सांगितलं. मग इन्क्रीज केल्यामुळे काय होणार की हे जे डिस्टन्स आहे ते, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे के एन पेक्षा जे आपण डिस्टन्स आता नवीन तयार केले ते कसं असणार, जास्त असणार. जर हे जास्त नसतं, कमी जर असतं तर काय झालं असतं, कमी जर झालं असतं तर बघा, इथून जो आपण आर्क मारणार आहोत तो कुठेतरी असा आला असता. इथे डिस्टन्स कमी केलं ना आपण, आणि दुसरा आर्क इथे आला असता असा, आणि ते आर्क एकमेकांना कधीच टच नसते झाले. तर मग टच जर नाही नसतील होणार ते आर्क, तर आपल्याला परपेंडिक्युलर लाईन भेटली नसती. म्हणून आपण तो डिस्टन्स काय केलं होतं, इन्क्रीज केलं होतं. इन्क्रीज केल्यामुळे काय झालं बघा, इन्क्रीज केल्यामुळं आता हे जे डिस्टन्स आहे के एन पेक्षा आपल्या कंपास मध्ये डिस्टन्स जास्त आहे. तर मग तो जो आर्क बनतोय तो लाईक दिस असा बनतोय, काहीतरी असं काहीतरी सर्कल एक ड्रॉ झाला असतं. ओके, आणि इथून ज्यावेळेस आपण ड्रॉ करणार त्यावेळेस
असं काहीतरी एक सर्कल ड्रॉ झालं असतं लाईक दिस. मग आपल्याला एक इंटरसेक्शन पॉईंट भेटला असता जेणेकरून आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करता आली असती. ओके, सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की डिस्टन्स वाढवा. तो तुम्हाला इथे डाऊट विचारला होता जो की आपण क्लिअर केलेला आहे. ओके, 9 बघा, प्रॅक्टिस सेट 39. आता आपण काय काय शिकलो बघा, आपण थोडस रिव्हिजन करूयात. युझिंग सेट स्क्वेअर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला. युझिंग प्रोट्रॅक्टर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आणि third one, that is using compass. Okay, we have drawn the perpendicular to a line. So what we have learned to draw perpendicular. Now in this practice set, most of the examples are like that only. But before taking the practice set, I'll just go through the portion given below, and after that we'll come back to the practice set. Okay, practice set जो आहे आपण तो नंतर घेऊया आजच्याच क्लासमध्ये. पण आपण बाकीचा जो पोर्शन आहे तो अगोदर कव्हर करूयात. Okay, what will happen if we get same distance that we used to draw arc AB? Very good, very nice question. Okay, very nice question. बघा, तर काय होईल? See, this is line MN. This is our K. Okay, and see, now this is arc AB. This is A and B. तर चव्हाणचा क्वेश्चन काय आहे बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय की आपण डिस्टन्स चेंजच नाही केलं, सेमच डिस्टन्स ठेवलं. तर बी वरनं ज्यावेळेस तुम्ही आर्क मारणार त्यावेळेस तर आर्क कुठे येईल? तो आर्क येईल के वरती. ओके, तुम्ही ट्राय करून बघा, डिस्टन्स चेंज नाही करायचं. जर के वरनं आर्क बी वरती जातो तर बी वरनं आर्क कशावरती येणार? के वरती येणार, डिस्टन्स चेंज नाही केल्यानंतर. आणि ए वरतून पण जो आर्क येणार आहे तो कशावरती येईल? के वरतीच येईल. मग आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट कुठे भेटतोय? इंटरसेक्शन पॉईंट भेटतोय एक्झॅक्टली ऑन द के. के वरती आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट भेटतोय जो की आपल्या युजचा नाहीये, बरोबर ना? आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट पाहिजे कुठे? त्या लाईनच्या बाहेर पाहिजे, के वरती नाही पाहिजे. इज इट क्लिअर? या. So that's why we have to increase the distance. We cannot keep it same, or we cannot decrease it as well. Nice question, nice doubt. I liked it. Very good. Chalo. So draw a perpendicular to a line from a point outside the line. So now what we have to do? We have to draw the perpendicular to that line from the point outside the line. आता अगोदर जे आपण शिकलो त्याच्यामध्ये जो पॉइंट आपल्याला दिलेला होता तो कुठे होता? लाईन वरती दिलेला होता. पण आता जो आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत त्यामध्ये आपल्याला जो पॉइंट दिलेला आहे, द पॉइंट गिवन इज आउटसाइड द लाईन. ओके, नाउ see, take a line MN on a paper. So let us suppose this is a paper, and on this paper you have to draw one line. Now you can take a page of your notebook. Okay, don't tear the page directly. म्हणजे तुमच्या वहीचे पेज डायरेक्टली फाडू नका. एखादा रफ पेपर असेल तर तो पेपर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती तुम्हाला एक लाईन MN ड्रॉ करायची. MN लाईन ड्रॉ केल्यानंतर कुठेही पेपरवरती एक पॉइंट P तुम्हाला ड्रॉ करायचा. You have to take one point P. Okay, on a piece of paper. Now you have to fold that paper exactly on that line MN. आता ही जी लाईन MN आहे ना, तर ह्या लाईन MN वरती तुम्हाला तो पेपर फोल्ड करायचा आहे. नॉट नेसेसरी की तो हाफ मध्येच फोल्ड झाला पाहिजे किंवा कसाही फोल्ड झाला पाहिजे. इट कॅन बी फोल्डेड लाईक एनिथिंग, बट यू हॅव टू टेक केअर ऑफ वन थिंग ओनली, दॅट इट शुड बी अलॉंग द लाईन MN. म्हणजे जी लाईन MN आहे ती लाईन जी आहे ती एकदम फोल्डेड पार्ट वरती असली पाहिजे. ओके, त्या लाईन वरती आपल्याला तिथे तो पेपर फोल्ड करायचा आहे. नॉट नेसेसरी की तुमचा पेपर रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, सर्कल आहे, इट डझंट मॅटर. ओके, हॅव यू डन दिस? आर यू डुईंग दिस? Students, you are not replying. Okay, good. So you have to send the photograph of your paper as well in your homework. Okay, तुम्ही जो पेपर यूज करताय त्याचा तुम्हाला फोटो काढून होमवर्क साठी अपलोड करायचा आहे की सर आय डिड द एक्सपेरिमेंट ऑन दिस पेपर. नाऊ तुम्हाला आता काहीतरी तुमचा जो पेपर आहे तो अशा प्रकारे दिसत असेल. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला एक वरती पॉइंट दिसतोय, तर काय करणार तुम्ही? ह्या पॉइंट पासनं तुम्ही तो पेपर फोल्ड करणार एक्झॅक्टली लाईक दिस. यू हॅव टू फोल्ड द पेपर लाईक दिस. आता तो पेपर कसा झालाय? 4 पदरी झालाय. ओके, देर आर 4 pages we can say in this paper now. So after you
ओपन अप, ओपन दिस अप. आता तुम्ही ही जी घडी केलेली आहे ती घडी तुम्हाला ओपन करायची. तुम्हाला इथे एक अशी लाईन दिसेल, डॉटेड लाईन, किंवा जिथे तुम्ही फोल्ड केले ती लाईन दिसेल. सो दॅट लाईन इज नथिंग बट द परपेंडिक्युलर टू दॅट लाईन MN. ही जी फोल्ड केलेली लाईन आहे ना, सो दॅट लाईन इज परपेंडिक्युलर टू द लाईन MN. Using protractor, measure every angle formed on this point Q. Line PQ is perpendicular to line MN. Line PQ is perpendicular to line MN, and symbol is like this. Symbol मध्ये आपण असं डिनोट करतो, line PQ is perpendicular to line MN. So this was very easy activity. I hope all of you have tried it. Okay, if not, you can try it at home when you get time. Now, आता आपल्याला सेकंड ऍक्टिव्हिटी जी करायची आहे, यू हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर ऑन अ लाईन बाय युझिंग सेट स्क्वेअर फ्रॉम अ पॉइंट गिवन एनिवेअर आउटसाइड द लाईन. बघा, आउटसाइडला एक पॉइंट दिलेला आहे P, आणि आपल्याला त्या लाईन वरती काय करायचंय, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. सो सी, फर्स्ट ऑफ ऑल यू विल ड्रॉ अ लाईन XY. ड्रॉ अ लाईन XY, एव्हरीवन, बी क्विक. चलो, now you have to draw it. You don't need to tear any paper for this. You just have to draw it on your notebook. Okay, I hope you are drawing very good. Don't keep mobile in your hand. Mobile तुमच्या हातामध्ये ठेवायची आवश्यकता नाही. You can just put it before you, and you should have your notebook with you. Okay, so line XY ड्रॉ केली तुम्ही. आता एक पॉइंट P घेतला, कुठेही पॉइंट P घेऊ शकता, एनिवेअर, नॉट नेसेसरी की तुम्हाला इथेच घ्यायचा. यू कॅन टेक पॉइंट P. सो आफ्टर टेकिंग द पॉइंट P, यू हॅव टू यूज युअर set square. Okay, so this is 45, 45, 90 set square. Okay, but you can take any of the set square. तुम्ही दोन set square पैकी कुठलाही set square घेऊ शकता, आणि तुम्हाला अशा प्रकारे सेट स्क्वेअर सेट करायचा आहे. बघा कशा प्रकारे सेट करायचं आहे, की ही जी लाईन XY आहे ती खाली इथे मॅचअप झाली पाहिजे, आणि हा जो पॉइंट आहे हा तुम्हाला दिसला पाहिजे याच्या एज वरती. ओके, हा जो सेट स्क्वेअरचा एज आहे ना इथे, तर एज वरती तुम्ही जो पॉइंट P ड्रॉ केलाय तो पॉइंट तुम्हाला दिसला पाहिजे, आणि तुम्हाला त्या P मधनं अशी एक लाईन ड्रॉ करायची. फर्स्ट थिंग इज यू शुड मॅच द सेट स्क्वेअर विथ दिस लाईन फर्स्ट. ह्या सेट स्क्वेअरला तुम्हाला ह्या लाईन सोबत मॅच करायचे, आणि नंतर खाली मॅच झाल्यानंतर ह्या पॉइंट सोबत तुम्हाला मॅच करायचं. ओके, ह्या पॉइंट सोबत ज्यावेळेस मॅच होईल त्यावेळेस तुम्ही एक लाईन ड्रॉ करू शकता, विच विल बी परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन, दॅट इज XY. XY ला आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे ती कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. इट विल बी परपेंडिक्युलर लाईन. ओके, सो दिस वॉज युझिंग सेट स्क्वेअर. डन स्टुडंट्स? डन? Easy activity, very easy. So you should not take much time. 6 students, 6 replies are expected. Shravan, very good. Okay, very good. It's easy. Okay, all of you have drawn it. That's nice. Okay, now Shardul has also done. So now using a compass and a ruler. Okay, now this is little bit complex. थोड़ा सा हार्ड है, लेकिन इतना ज्यादा भी नहीं है. जो इंस्ट्रक्शंस मैं दूंगा वो स्टेप बाय स्टेप आप फॉलो करना. अगर कोई इंस्ट्रक्शन समझ में नहीं आती है तो इमीडिएटली ऑन दैट पॉइंट ओनली टेल मी, सर आई डिडंट अंडरस्टँड. नाउ युजिंग कंपास, आता कसं करायचं बघा. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ वन लाईन MN लाईन ड्रॉ केलीत. ड्रॉन, व्हेरी गुड. Very good. Now take one point K anywhere outside the line. Taken. Now take the appropriate distance in your compass. एक appropriate distance घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला डिस्टन्स घ्यायचे की एक आर्क इथे आला पाहिजे आणि एक आर्क इथे आला पाहिजे. पॉइंट K वरनं. पॉइंट K वरती तुमची टीप असेल तुमच्या कंपासची, आणि पेन्सिलने तुम्ही असा एक आर्क ड्रॉ करणार. ओके, एक अंदाजे डिस्टन्स घ्यायचे तुम्हाला, एक रॅन्डम डिस्टन्स घ्यायचे, जेणेकरून अशा प्रकारचे दोन आर्क तुम्हाला दिसतील, A अँड B. केले ड्रॉ आर्क?
प्लीज रिपीट. ओके, सो लाईन ड्रॉ केलीत, पॉइंट के घेतलात. आता पॉइंट के वरती तुम्हाला तुमच्या कंपासची टिप ठेवायची, स्टीलची जी टिप असते ना ती टिप ठेवायची, आणि विथ द हेल्प ऑफ पेन्सिल, आता दुसऱ्या एंडला पेन्सिल आहे ना, तर त्या पेन्सिलने तुम्हाला एक आर्क इकडे आणि सेम एक आर्क इकडे अशी दोन आर्क मारायचे. सी, इट विल बी लाईक दिस. तुम्ही जर ड्रॉ करणार ना तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा एक सर्कल ड्रॉ होईल. अशा प्रकारे तुम्हाला दोन आर्क मारायचे. ओके, नाउ आय एम इरेजिंग द सर्कल, आय एम जस्ट पुटिंग द आर्क्स ओनली. सो आय होप यू हॅव टू आर्क्स नाउ लाईक दिस. सी, के वरून ह्या लाईन वरती एक आर्क इथे मारला आणि सेम तसंच फिरत फिरत इथे मारला. डिस्टन्स बिलकुल चेंज होऊ द्यायचं नाहीये. आपल्या कंपास मधलं डिस्टन्स सेम राहणार, आता चेंज करायचंच नाहीये. ओके, दोन आर्क झालेत, ए आणि बी दोन आर्क सगळ्यांचे झालेत. और शॅल आय रिपीट? कुठलंही एक डिस्टन्स घ्या, रॅन्डम डिस्टन्स, देयर इज नो नीड टू मेजर एनिथिंग. Okay, I shall repeat. Good. See, line draw a line MN, take the point K. Okay, K घेतलात. आता तुम्ही काय करणार, तुमच्या कंपासची टिप के वरती ठेवणार आणि एक आर्क इकडे आणि एक आर्क इकडे, असे दोन आर्क तुम्ही त्या लाईन वरती मारणार. आता तुमचे बहुतेक दोन आर्क येत नसतील किंवा खूप जवळ जवळ येत असतील. आर्क येत नसतील तर डिस्टन्स वाढवा. ओके, आर्क जर सपोज तुमचा आर्क कुठेतरी असं इथेच येतोय, असा आर्क येत असेल तर मग तुम्ही काय करणार, डिस्टन्स वाढवणार. किंवा आर्क कसा बाहेरून जातोय खूप जास्त, तसं पण नाही व्हायला पाहिजे. आर्क कसा यायला पाहिजे, त्याने बरोबर 2 पॉइंट मध्ये एका अप्रोप्रिएट डिस्टन्सला त्याने कट केलं पाहिजे या लाईनला. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा कंपास सेट करायचा ऍट अ रॅन्डम डिस्टन्स. एकदा सेट केला की तो चेंज नाही करायचा. ओके, तर दोन आर्क तुम्हाला मिळाले पाहिजेत. एक तर असाही आर्क नकोय की तो लाईनला टचच करत नाहीये, तो आर्क पण आपल्याला नकोय. आणि असाही आर्क नको की जो बाहेरून जातोय लाईनच्या. ओके, आर्क शुड बी परफेक्टली कटिंग ऍट 2 पॉइंट्स टू दिस लाईन. 2 पॉइंट मध्ये त्या आर्कने कट केलं पाहिजे. आय होप यू अंडरस्टूड नाव. ओके, नाऊ आता सेम तुमच्या कंपासचं डिस्टन्स चेंज न करता जसं तसं तुमचा कंपास उचलायचा आहे. नाऊ यू हॅव टू पुट युअर टिप ऑन दिस ए. आता तुमची टिप कुठे ठेवणार, तुम्ही ए वरती ठेवणार आणि इकडे आर्क ड्रॉ करणार. ओके, सी, ए वरती ठेवून टिप इज ऑन ए अँड नाऊ यू आर ड्रॉइंग द आर्क हिअर. डन. नाऊ pick up the compass as it is, don't change the distance. Now keep it on B, keep the tip on B and draw a arc like this. बघा, झाले असे दोन आउटसाइडला, इकडे खालच्या साइडला दोन आर्क ड्रॉ केलेत सगळ्यांनी. सी, इथे जे तुम्हाला इमेज मध्ये दाखवले तशा प्रकारे. डन. ओके, गुड. So now what we have to do, we have to just connect this intersection point and this point K. K ला आणि जिथे हे दोन आर्क एकमेकांना कट करतायत त्याला तुम्ही जॉईन करून घ्यायचे विथ द हेल्प ऑफ स्केल अँड पेन्सिल. जिथे ते आर्क कट करतायत एकमेकांना ते डिस्टन्स, सॉरी ते तो पॉइंट आणि हा पॉइंट K तुम्हाला कनेक्ट करायचा आहे, सो दॅट दिस लाईन विल बी परपेंडिक्युलर टू लाईन MN. So we have drawn the perpendicular line. जी लाईन आली आहे ना याला आपण नाव देऊया T. तर KT will be perpendicular to MM. चला, 6 स्टुडंट्स झाले. I need 6 replies from everyone. Okay, one is there, second, third, fourth. Who's remaining? 4 replies are there. Okay, I'm not going to count your reply again. You have already replied. 2 students are remaining. Okay, good. So now everyone is done. Very good. So let me just erase this and then we will move to the next topic. Now I think perpendicular bisector, we shall take this in the next class, maybe, mostly. Okay, so before that what we will do is we will just go through this practice set. Okay, this practice set में क्या दिया है ये हम देखेंगे और मैं आपको थोड़ी सी आइडिया दूंगा कि आपको किस तरह से ड्रॉ करना है. ठीक है,
नाउ ड्रॉ लाइन एल, सी ड्रॉ अ लाइन एल, मैं यहाँ पे थोड़ी सी रैंडम लाइन ड्रॉ कर रहा हूं, समझ लीजिए सिर्फ. दिस इज लाइन एल, टेक पॉइंट P on the line, so this is my point P. Using set square, draw a perpendicular to line L. तो मैं यहाँ पे सेट स्क्वायर ऐसे रखूंगा और एक परपेंडिकुलर लाइन ड्रॉ करूंगा. ओके, सो दिस इज हाउ यू शुड डू इट. तर तुम्हाला या अशा प्रकारे परपेंडिकुलर ड्रॉ करायचं. आय होप तुम्हाला पहिला क्वेश्चन समजलेला आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये, किंवा कारण की आपल्याला युझिंग सेट स्क्वेअर करायचं. एक लाईन एल ड्रॉ करणार, पॉइंट पी घेणार आणि एक परपेंडिकुलर ड्रॉ करणार, लाईक दिस. ओके, सो दिस इज फर्स्ट क्वेश्चन डन. सेकंड क्वेश्चन, लाईन ड्रॉ अ लाईन ए बी. ए बी लाईन ड्रॉ केली मी, बघा पटापट करतोय त्याच्यामुळं म्हणजे आपला पुढचा पॉईंट पण मोस्टली झाला, तर आपण आजच कव्हर करूयात. ड्रॉ अ लाईन ए बी युझिंग कंपास, ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू ए बी ऍट द पॉइंट बी. बघा आता इथे काय बोललेलं आहे त्यांनी, की ही जी लाईन ए बी आहे ना, तर लाईन ए बी वरती, सी दिस इज ए अँड दिस इज बी, तर ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू ए बी ऍट पॉइंट बी, म्हणजे आपल्याला इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. तर तुम्ही काय करणार, युझिंग कंपास, कंपासचा यूज करून तुम्हाला हे करायचंय. तर टेक अ अप्रोप्रिएट डिस्टन्स. ओके, आता ही तुम्हाला जी लाईन आहे बी ची लाईन, ती तुम्हाला थोडीशी एक्सटेंड करायला लागणार. ए बी ची जी लाईन आहे ना, ती तुम्हाला थोडीशी एक्सटेंड करायला लागणार. इकडे एक्सटेंड केलात, बी तुम्ही इथे घेतलात. ना व्हॉट यू विल डू, एक आर्क इथे मारणार, एक आर्क इथे मारणार. ह्या आर्क वरतून डिस्टन्स इन्क्रीज करून एक आर्क इकडे, दुसरा आर्क इकडे, and like this. So this will be the perpendicular at point B. See, this is very important. At point B बोललेलं आहे त्यांनी, तुम्हाला पॉइंट बी वरती तो परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. इथे मध्ये कुठे करायचा नाही, ए बी च्या मध्ये कुठे करायचा नाहीये. क्वेश्चन रीड व्यवस्थित केला तर आन्सर पण व्यवस्थित येणार. ठीक आहे. नाउ थर्ड क्वेश्चन इज ड्रॉ अ लाईन सी डी. लेट अस सपोज दिस इज लाईन सी डी. Take any point M on the line. This is point M. Using a protractor, draw a perpendicular to line CD at M. तो काय करायचं तुम्हाला आता, इथे एक प्रोट्रॅक्टर तुम्ही असं ठेवणार, हा 90 चा असेल, आणि तुम्हाला इथे एक मार्क करायचं. ओके, आता ना मी इथे ग्रीन कलर मध्ये मार्क करतोय. सी दिस इज माय मार्किंग. This is my marking at 90 degree. Now what I will do, I will just remove the protractor. मी प्रोट्रॅक्टर रिमूव्ह करणार आणि या पॉइंट मधनं एम वरती एक लाईन ड्रॉ करणार. सो दॅट विल बी परपेंडिक्युलर टू सी डी. ओके, दिस इज सी डी. सो दिस इज डन. प्रॅक्टिस सेट 39 इज डन. तुम्हाला इथे ड्रॉ करायची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त समजून घ्यायचंय. ड्रॉ तुम्ही नंतर करू शकता. ओके, मी तुमची प्रॅक्टिस करून घेतलेली आहे इनफ. आणि हा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याची तुम्ही प्रॅक्टिस नंतर क्लास झाल्यानंतर तुम्ही करू शकता. गुड. ओके, नाउ देर इज लास्ट point remaining, that is perpendicular bisector, and we have almost 18 minutes. Okay, so I think we can cover this up. So this is bullock cart. Okay, ही जी आहे ही बैलगाडी आहे. तुम्ही बैलगाडी सगळ्यांनी बहुतेक बघितली असणार. बैलगाडीमध्ये बैलगाडी जी एका लाकडी दांड्याला कनेक्ट केलेली असते, किंवा ज्याला आपण जू असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला जू म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला योक असं म्हणतात. तर त्या योकला बैलगाडी अशा प्रकारे जोडलेली असते. ओके, आणि इथे दोन बैल लावतात, बरोबर. या पंडित हॅज सीन इट. गुड, व्हेरी गुड. सो इथे एक बैल असतो आणि इथे एक बैल असतो, दोन बैल असतात. तर ती जी गाडी, ओके, पिलनकर हॅज ऑल्सो सीन, व्हेरी गुड. नाउ ही जी गाडी आहे ती इथेच का कनेक्ट केलेली असते. डाऊट काय, म्हणजे मला काय म्हणायचंय की ही जी गाडी आहे ती इथे मध्येच का कनेक्ट केलेली असते, इथे का नाही कनेक्ट करू शकत. दे कॅन कनेक्ट हिअर ऑल्सो, दे कॅन कनेक्ट हिअर ऑल्सो. ओके, सो त्याच्यामागे दोन रिझन आहेत. काय रिझन आहेत, की ज्या वेळेस इथे कनेक्ट केलेली असणार, बैलगाडी इथे कनेक्ट केलेली असणार ह्या जूला किंवा योकला, तर दोन्ही बैलांवरती वजन जे आहे ते इक्वल येईल. डिड यू अंडरस्टँड दिस. दोन्ही बैलांवरती वजन कसं येणार, इक्वल येणार. बट जर लेट अस सपोज गाडी जर इकडे कनेक्ट केलेली आहे, इथे कनेक्ट केलेली आहे या पॉइंट वरती, तर या पॉइंट वरती जर तुम्ही गाडी कनेक्ट करणार, तर हा जो बैल आहे इथला, या बैलावरती जास्त वजन येणार, याच्यावरती कमी येणार. ओके, किंवा मग म्हणजे ज्याच्या साईडला तुम्ही जास्त जाणार, किंवा लेट अस सपोज तुम्ही इथे कनेक्ट केलीत गाडी,
तर ह्या बैलावरती वजन जास्त येणार आणि ह्या बैलावरती वजन कमी येणार. ओके, सो दॅट्स वाय द कार्ट इज कनेक्टेड टू दिस पॉइंट अँड दिस पॉइंट इज मिडल पॉइंट. दिस इज मिडल पॉइंट, म्हणजे त्या झूचा जो असतो तो मिडल पॉइंट असतो. मिडल पॉइंटचा ऍडव्हान्टेज काय आहे मिडल पॉइंटवर कनेक्ट केल्याचा? मिडल पॉइंटवर कनेक्ट केल्यामुळे वजन जे आहे ते सेम येतं दोन्ही बैलांवर. ओके, सो तुम्हाला ही जी स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला नांगरमध्ये पण दिसेल आणि बाकीचे पण काही स्ट्रक्चर्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल. दिस इज व्हॉट? दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे एकदम सेंटरला कनेक्ट करणारा आणि परपेंडिक्युलर असणारा जो शेप असतो, दॅट इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. Okay, so this is what? This is perpendicular bisector. This rod, you can see, this rod is perpendicular bisector of this yoke. Okay, now how to draw perpendicular bisector, or let us suppose we have to see some properties of perpendicular bisector. Now as you can observe in this figure, see, AM is equals to MB. See, AM is equals to MB, and there are two lines. See, P and Q, आणि ह्या दोन्ही लाईन M मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. ओके, बट P is perpendicular bisector of AB, but Q is not. P हा AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, पण Q नाहीये. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर P का आहे? Why P is perpendicular bisector? Because it is dividing the line AB into two equal parts. बघा, AM is equals to MB आहे, म्हणजे M जो आहे तो मिडल पॉइंट आहे. ओके, समजतंय मी जे बोलतोय तो तुम्हाला लक्षात येतंय ना? M जो आहे तो मिडल पॉइंट आहे कशाचा? AB चा, आणि P हा त्या मिडल पॉइंट मध्ये टच करतोय. आणि दुसरी गोष्ट, P is also perpendicular to AB. P is also perpendicular to AB. How we decide that P is either perpendicular to AB or not? We measure the angle. Angle जर 90 degree असेल तर P is perpendicular, line P is perpendicular to AB. It is perpendicular as well as it is dividing the line AB into two equal parts. That means it is bisector again. So this is perpendicular bisector. But Q is not perpendicular bisector. Why? See, why line Q is not perpendicular bisector of segment AB? क्यों बताइए? लाइन Q जो है वो लाइन AB की परपेंडिकुलर बायसेक्टर नहीं है. Why? Any reason? Can you give the reason? Reason is simple. See, this is bisector. That means अगर ये M पे यहाँ पे टच कर रही है ना, that means it is bisector, but it is not perpendicular. Is it perpendicular? ये जो एंगल है ये कुछ तो 90 से कम आएगा, ये जो एंगल है ये रहेगा 90 से ज्यादा, बराबर. सो दिस इज नॉट अ परपेंडिकुलर लाइन टू AB. Q is not perpendicular to AB. That's why it is not perpendicular bisector. Although it is bisector. Bisector है. Bisector क्यों है? क्योंकि ये AB को दो टुकड़ों में, दो बराबर टुकड़ों में डिवाइड कर रहा है. AB ला दोन बराबर टुकड्यांमध्ये डिवाइड करतोय Q, पण तो परपेंडिकुलर नाही. That's why it is not perpendicular bisector. However, it is bisector. फक्त बायसेक्टर तो आहे, पण परपेंडिकुलर बायसेक्टर नाहीये. ओके, गुड, समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. नाउ हाऊ टू ड्रॉ परपेंडिकुलर बायसेक्टर? कशा प्रकारे परपेंडिकुलर बायसेक्टर ड्रॉ केला जातो त्याची एक ऍक्टिव्हिटी आपल्याला इथे दिलेली आहे, तेवढी बघूयात, आणि नंतर एक स्टोरी आहे जी की खाली आपल्याला दिलेली आहे, ते आपण रीड करूयात. ओके, नाउ फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ द लाइन AB. सो लाइन AB ड्रॉ करा. आता AB ड्रॉ करताना, सॉरी, line segment, this is line segment, this is not a line, this is line segment. Draw line segment AB of 6 centimeter. आता मी तुम्हाला डिस्टन्स किती सांगतोय? 6 सेंटीमीटर डिस्टन्स सांगतोय. 6 सेंटीमीटरचा तुमचा लाइन सेगमेंट AB ड्रॉ करा सगळ्यांनी. ड्रॉ द लाइन सेगमेंट AB of 6 centimeter. Done. Done. Good. 6 centimeter. Now take your compass. Take your compass. Take your compass and take the distance more than 3. 3 से ज्यादा का, हाफ से ज्यादा का.
मतलब हमने 6 का अगर ड्रॉ किया है ना, तो 6 का हाफ कितना होता है, 2 होता है, सॉरी 6 का हाफ होता है 3, तो 3 से ज्यादा मतलब इतना डिस्टेंस आपके कंपास में रहना चाहिए. इट कैन बी 3.5, इट कैन बी 4.5, इवन 5.5 एज वेल और 6 ऑल्सो, नो प्रॉब्लम. ठीक है, लेकिन 3 से ज्यादा होना चाहिए आपके कंपास में, 3 से ज्यादा डिस्टेंस होना चाहिए. ले लिया डिस्टेंस 3 से ज्यादा कंपास में. ओके, have you taken distance more than 3? now put like this, a पे पुट करो, एक आर्क ऊपर एक आर्क नीचे. डिस्टेंस 3 से ज्यादा है, मेक श्योर. एक आर्क ऊपर ड्रॉ कर लिया, एक आर्क नीचे ड्रॉ कर लिया. नाउ डोंट चेंज द डिस्टेंस, कीप द डिस्टेंस इक्वल, डिस्टेंस सेम ही रखना है. ओके, नाउ पुट द पॉइंट ऑन बी. बी पे आपका टिप रखो, कंपास का टिप बी पे रखना है. एंड यू हैव टू ड्रॉ 2 आर्क्स लाइक दिस, 2 arcs like this drawn. Have you drawn the 2 arcs? Okay, good. Now connect the 2 points. See, जहां पे वो एक दूसरे को कट कर रहे हैं, इंटरसेक्ट कर रहे हैं, वहां पे इनको कनेक्ट कर दो. So you will get your figure like this. This should be your figure. Now, if you measure this distance, this should be 3 centimeter. Again, from this to this, from A to the line, that should be 3 centimeter. ये भी 3 सेंटीमीटर होना चाहिए, और ये डिस्टेंस भी कितना होना चाहिए, 3 सेंटीमीटर होना चाहिए. अगेन दिस एंगल शुड बी ऑफ 90 डिग्री. अगर ये दोनों चीजें सेटिस्फाई हो रही है, मतलब कि आपने जो परपेंडिकुलर बायसेक्टर ड्रॉ किया है दॅट इज करेक्ट. ओके, तुमची जर ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय होत असतील, होतात सगळ्यांच्या, डिस्टन्स येते, लिहा, प्रत्येकाने डिस्टन्स लिहायचंय. माय डिस्टन्स इज 3 सेंटीमीटर, 3.1 सेंटीमीटर, 2.9 सेंटीमीटर. हाऊ मच डिस्टन्स, किती येते तुमचं डिस्टन्स, हे मेजर करा आणि लिहा इथे चॅट बॉक्स मध्ये. जितकं काही येते तितकं मेजर करायचं. 3 सेंटीमीटर, व्हेरी गुड चव्हाण. एंगल मेजर करा, एंगल लिहा, किती डिग्री येतोय, 90 डिग्री, 89 डिग्री, 88 डिग्री, 93, 92. ओके, पिलनकरचं पण 3 सेंटीमीटर ते, व्हेरी गुड. बाकीच्यांचं 2 सेंटीमीटर, हर्षचं म्हणजे कुठेतरी चुकलंय बहुतेक, 2 सेंटीमीटर नाही यायला पाहिजे, 3 सेंटीमीटर यायला पाहिजे. ओके, 3 सेंटीमीटर. एंगल किती येतोय, एंगल चेक करा, हा एंगल, प्रोट्रॅक्टर एंगल चेक करा किती येतोय, 90, 91, 92, 93, 89, 88, 87, 3 आणि 92. ओके, ठीक आहे. So it should be exactly 3 and 90, but 92 is also okay, because थोड़ा सा मतलब डिफरेंस हो सकता है, लेकिन एग्जाम में ऐसा डिफरेंस नहीं चलता है. ओके, सो यू हैव टू बी मोर प्रिसाइज. मैं आपको यहाँ पे जल्दी जल्दी ड्रॉ करने के लिए बोल रहा हूँ, तो इसका मतलब है कि थोड़ी सी गलती हो सकती है. ओके, नो प्रॉब्लम. 90 से थोड़ा बहुत कम ज्यादा होता है तो नो प्रॉब्लम, बिकॉज यू आर डूइंग इट इन अ हरी, थोड़ा सा जल्दबाजी में कर रहे हो, बराबर. लेकिन एग्जाम में जब आप करोगे तो आपको एकदम आराम से करना होता है, एंड यू हैव टू ड्रॉ इट प्रॉपरली. ओके, चलो गुड. तो सबका डिस्टेंस और एंगल बराबर आ रहा है, सिर्फ आई थिंक ओके, नाउ मोटे का भी डिस्टेंस बराबर आ रहा है. सो इट शुड बी 3 ओनली. देयर इज अगेन वन एक्सपेरिमेंट लाइक दिस. वो पेपर फोल्डिंग का था, जो था ना, वो हमने पहले भी किया है. अगेन सेम इज दैट. तो यहाँ पे आपको ये फिलअप कर सकते हो. तो मैंने जो स्टोरी की बात की थी, प्रैक्टिस सेट में आप क्वेश्चन सॉल्व कीजिए, ये सारे क्वेश्चन सॉल्व कीजिए. सारे क्वेश्चंस इजी ही है. अगर आपको लगता है कि क्वेश्चंस आपको हार्ड जा रहे हैं, सो यू जस्ट पुट इट ऑन द गूगल क्लासरूम. गूगल क्लासरूम में आई होप आपको मैसेज किस तरह से सेंड करना है ये पता है. अगर नहीं पता है तो सीख लीजिए, एंड यू कैन सेंड द प्राइवेट मैसेज ऑन दैट गूगल क्लासरूम एप्लीकेशन टू मी. ओके, तो वहां पे आप अपना डाउट पूछ सकते हो कि सर प्रैक्टिस सेट 40 क्वेश्चन नंबर 2 आई डोंट अंडरस्टैंड लाइक दिस. तो मैं रिप्लाई दूंगा, और हो सके तो बाद में क्लास लेके हम उसको सॉल्व करेंगे. ठीक है. नाउ कार्ल गॉसस क्लेवर ट्रिक. सो कार्ल गॉस नाम के एक मैथमेटिशियन थे, तो उनकी एक क्लेवर ट्रिक हमें यहाँ पे सीखनी है, या फिर एक यहाँ पे हमें स्टोरी दी गई है. ओके, सो
एक बार क्या हुआ कि जब कार कार अपने क्लासरूम में थे, ओके, और उनके क्लासरूम में बहुत सारे बच्चे क्या कर रहे थे, मस्ती कर रहे थे, नॉइज कर रहे थे, ओके। सो टीचर को लगा कि अभी इनको कुछ ना कुछ तो काम देना चाहिए, अभी इनके पास कोई काम नहीं है, इसलिए ये बच्चे मस्ती कर रहे हैं, बरोबर। तर हे स्टुडंट काय करतात, मस्ती करतायत, त्यांच्याकडे काही काम नाहीये म्हणून. मग टीचरने काय सांगितलं, टीचर बोलले की तुम्ही मी तुम्हाला एक काम देतो, तुम्ही एक टास्क करायची, तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या आकड्यांची बेरीज करायची. काय करायचं तुम्हाला, 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या आकड्यांची बेरीज करायची. मग टीचरला काय वाटलं की आता 1 ते 100 पर्यंतची जर त्यांना बेरीज करायची तर खूप वेळ लागेल, बरोबर. म्हणजे तोपर्यंत हे कामात बिझी होतील आणि तोपर्यंत शांत राहतील. असं त्यांनी केलं आणि टीचर थोडस बाहेर गेले आणि लगेच 2 मिनिटांनी येऊन बघतायत तर काय, तर कार्ल नावाचे जे मॅथमॅटिशियन होते त्यांनी लगेच म्हणजे ती ऍडिशन कंप्लीट केली होती, सॉल्व्ह केली होती. तर टीचरांनी विचारलं की बाबा तू इतके फास्ट कसं काय केलंस. तर कार्ल गॉसने कुठली ट्रिक यूज केली होती बघा. त्याने काय केलं, 1 ते 100 ची बेरीज करायची, ओके. तर त्याने बघा काय केलं, 1 2 3 4 5 अप टू 100 असे लिहिले आणि 100 ते 1 असे लिहिले, 100 99 98 2 1 लाईक दिस. सो बघा, 1 + 100 101, 99 + 2 101, 98 + 3 101, 98 + 2 101, 100 + 1 101. म्हणजे त्याने बघितलं की मी 1 ते 100 आकडे सरळ लिहितो आणि परत उलटे लिहितो आणि त्यांची जर बेरीज करतोय तर काय येतंय, 101 येतोय. मग 101 किती वेळा येणार, 100 वेळा येणार, बरोबर. 101 किती वेळा येणार, 100 वेळा येणार ना. याचं पण 101 आहे, याचं पण 101 आहे, 2चं पण, 3चं पण, 4चं पण, 5चं पण, सगळ्यांचं 101 101 येणार. मग त्याने काय केलं, 101 मल्टिप्लाइड बाय 100 केलं, ओके. पण आता ही जी बेरीज आहे ही कशी आहे, दुप्पट आहे. कारण की तुम्ही काय करताय, 1 ते 100 इथे पण ऍड करताय आणि 1 ते 100 इथे पण ऍड करताय, म्हणजे 2 वेळा ऍड करताय. मग तुम्हाला काय करायला लागणार, 2 ने डिवाइड करायला लागणार. म्हणजे फॉर्म्युला काय बनला बघा, 101 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 2, दॅट विल बी युअर समेशन ऑफ द नंबर्स 1 to what, 1 to 100. नाव तुम्हाला ही ट्रिक यूज करायची. तुम्ही काय करणार, 1 to 50 साठीची तुम्हाला ही ट्रिक यूज करून ऍडिशन काढायची. चला, तर 1 to 50 साठीची सोडा, 1 to 10 पर्यंतची काढा. 1 to 10 पर्यंत ट्राय करा. बघा लिहिलं इथं 1 2 3 4 5 6 7. आन्सर लिहा, डन नाही, फक्त आन्सर लिहा. व्हॉट इज युअर आन्सर, ओके 55. काही जणांना अगोदर माहिती असेल बहुतेक, मे बी, ओके. सो इट इज 11, मतलब 11 मल्टीप्लाइड बाय हाऊ मच, 10. 11 मल्टीप्लाइड बाय 10, 10 नंबर्स आहेत ना आपले इथे, 100 नाही घ्यायचं परत. 11 मल्टीप्लाइड बाय 10 डिवाइड बाय 2. सो 2 and 10 gets cancelled, that is 5. 5 multiplied by 11 is 55. Okay, so this should be the answer. Now time is up, 7:58. ठीक आहे, टाइम आपल्याला झालेला आहे. तर मी तुम्हाला गुगल क्लासरूम वरती होमवर्क देईल, सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट करायचं. काही डाऊट असेल तर गुगल क्लासरूम वरती विचारायचे. आजच्या क्लाससाठी फक्त इतकंच, ओके. आणि याचबरोबर आपला हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर पण संपलेला आहे, ओके. So I declare this as the chapter is completed, and if any chapter is remaining, so mostly I'll see you in the next class, okay. Otherwise the teacher that used to teach you other chapters will continue with teaching mathematics, okay. I was only for this chapter only, as ma'am told you before the class, ठीक आहे. तर thank you very much for joining students everyone, and सगळ्यांनी होमवर्क अपलोड करायचा आहे म्हणजे आहेच, ओके. नो वन, मी कोणालाही सोडणार नाही. 6 होमवर्क मला गुगल क्लासरूम वरती दिसले पाहिजेत. मी लगेच तुमचा होमवर्क पोस्ट करतोय. थँक्यू अँड बाय बाय. चलो, लीव द क्लास. बाय बाय स्टुडंट्स.